वेगवेगळ्या भाज्यांचं सूप आपण नेहमीच पीत आलोय. टोमॅटो सूप, पालक सूप, मिक्स्ड व्हेजिटेबल सूप, ब्रोकली सूप, मशरूम सूप या सगळ्याची चव तुम्ही नक्कीच चाखली असेल. पण आज आम्ही तुमच्यासाठी भाज्यांचं नाही तर धान्याचं सूप घेऊन आलोय. बाजरीचं हे सूप अतिशय पौष्टिक आहे, हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्यासाठी अतिशय उत्तम आहे आणि शिवाय वजन कमी करायचं असेल तरी सुद्धा त्यालाही उपयुक्त असंच आहे. हिवाळा म्हणजे भरपूर थंडी आणि थंडी म्हणजे पौष्टिक पदार्थ. पूर्वीच्या काळी डिंक लाडू, खोबऱ्याचे लाडू, बदाम लाडू हे तर सगळे पदार्थ आहेतच. पण हल्लीच्या फास्ट फूडच्या जमान्यात मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत असे काही चटपटीत घरच्या घरी कमी वेळात पण पौष्टिक असे पदार्थ हवेतच. तर त्याच्यासाठी मी आज तुम्हाला बाजरीचं सूप दाखवणार आहे. हे बाजरी मिक्सरमधून काढून कोमट पाण्यात 2 तास भिजवून परत ते मिक्सरमधून काढलं आहे. आता आपण सूपची कृती सुरू करूया. आता आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे बटर घालतोय. त्यानंतर 2 चमचे गव्हाचं पीठ घालतोय. बटरमध्ये गव्हाचं पीठ चांगलं भाजून घ्यायचं. ह्याच्यामध्ये गव्हाच्या पिठाऐवजी आपण नाचणीचं पीठ पण घेऊ शकतो, ज्वारीचं पण घेऊ शकतो, म्हणजे सूप अधिक पौष्टिक बनेल. आता हे छानपैकी मी भाजून घेतलंय. त्याच्यामध्ये आता मी दूध घालतेय. ह्याच्यामधल्या गुठळ्या छानपैकी मोडून घ्यायच्या. आता ह्याच्यात आपण थोडं पाणी घालू. अशा प्रकारे हा कणकीचा व्हाईट सॉस झालाय. आता त्याच्यामध्ये मी हे बाजरीचं मिश्रण घालतेय. बाजरी खूप उष्ण असते आणि ती पोटातील तापमान वाढवते आणि त्याच्यामध्ये भरपूर आयर्न असतं, कार्बोहायड्रेट्स आणि कॅल्शियम पण असतं. याच्यामध्ये आपण तीळ भिजवून त्याची पेस्ट पण घालू शकतो. आता मी ह्याच्यात थोडं पाणी घालते म्हणजे सूपची कन्सिस्टन्सी येईल त्याला. आता त्याच्यात थोडं मीठ घालते. मिरीपूड घालते. जास्त तिखट हवं असेल तर जास्त तिखट घालावी मिरीपूड, ह्याच्यापेक्षा कमी हवा असेल तर कमी घालावी. आता याला छानपैकी उकळी आली आहे. ह्याच्यात तुम्ही अजून चटपटीत लागण्यासाठी कांदा, लसूण, हिरवी मिरची पेस्ट घालू शकता. आता हे सूप आपलं झालंय. मी सर्विंग बाउलमध्ये काढते. आता मी ह्याच्यावर चीज खिसून घालते गार्निशिंगसाठी आणि थोडीशी कोथिंबीर घालते. कोथिंबीरमध्ये पण भरपूर कॅल्शियम असतं. आता हे सोपं कमी वेळात होणारं पौष्टिक असं बाजरीचं सूप तयार आहे. तुम्ही नक्की घरी करून बघा. चवदार चविष्टच्या या विशेष एपिसोडमध्ये आपण इथेच थांबतोय. आमचे अपडेट्स abpmazha.in वर पाहायला विसरू नका. आज आपण इथेच थांबूया. तुम्ही पाहत रहा ABP माझा.